दंडवत प्रणाम मंडळी परब्रह्मज्ञान यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण माहिमभट्ट सरालेकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत आणि असेच तुमच्या आवडीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण आम्ही आपल्या आवडीचे व्हिडिओज नेहमी घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूया। माहिमभट्ट हे अहमदनगर जिल्ह्यातील सराला या गावचे एक श्रीमंत ब्राह्मण होत। त्यांचे आजोळ त्याच गावात असल्याने गणपत अपयो हे त्यांचे मामा लागत असत। या मामाची कन्या देमाईसा हिच्याशी माहिमभट्टांचा विवाह झाला। या दाम्पत्याला संतती झाली नाही, पण श्रीमंतीमुळे त्यांचे जीवन सुखी होते। गणपत अपयो हे संस्कृतचे पंडित असल्याने त्यांच्यापासून माहिमभट्टांनी वेदांत, सांख्य, न्याय, योग, वैशेषिक ही 5 शास्त्र अभ्यासली। 6वे मीमांसाशास्त्र त्यांना अभ्यासावयाचे होते, परंतु ते महाराष्ट्रात अभ्यासू नये या सनातनी रूढीमुळे त्यांना ते अभ्यासता आले नाही। यासाठी तेलंगणातील विद्यानगर म्हणजेच निजामाबाद येथे गेले। तेथे गेल्यावर त्यांनी मीमांसाशास्त्र अभ्यासले। याशिवाय मीमांसाशास्त्राचे एक आचार्य म्हणून प्रभाकर दर्शन नावाचे शास्त्रही त्यांनी अभ्यासले। अशा प्रकारे सर्व विद्या संपन्न होऊन माहिमभट्ट महाराष्ट्रात आले। अनेक विद्वान पंडितांशी शास्त्रार्थ करून त्यांना निरुत्तर केले। त्यावेळी पैठण ही पंडितांची नगरी होती, परंतु तेथील पंडितांनाही माहिमभट्टाने निरुत्तर केले। त्यामुळे त्यांना गर्व चढला। ते सर्वांना कृणवत समजू लागले। याचे गमक म्हणून ते पायात गवताची वाकी घालीत असत। तसेच आकाशात तळपणारा तो सूर्य आणि पृथ्वीवर चमकणारा माहिया हा सूर्य याचे द्योतक म्हणून दिवसात दिवटी पाजळण्यास सुरुवात केली। गणपत अपयो हे त्यांचे विद्यागुरू म्हणून माहिमभट्ट त्यांचा थोडा मान ठेवी, तरी पण त्यांना वाटे गणपत अपयोंना सामान्य ज्ञान आहे। माहिमभट्टांना आपल्या विद्वत्तेमुळे गर्व चढला होता, तरी ते थोर अधिकाराचे उच्च संस्काराचे पुरुष होते। त्यांना स्वामींचे दर्शन होऊन त्यांचा गर्व नाहीसा होण्याचा योग आला। एकदा त्यांचे गुरु गणपत अपयो आणि माहिमभट्ट काही बोलत बसले होते, तेव्हा गणपत अपयो त्यांना म्हणाले, डोमेग्राम येथे स्वामी श्री चक्रधर आहेत, त्यांची तुम्ही भेट घ्याल तर तुमच्या जीवनाचे सार्थक होईल। माहिमभट्ट म्हणाले, ते काही विद्वान आहेत का? संस्कृत जाणतात का? तेव्हा गणपत अपयो म्हणाले, ते मला काही माहीत नाही, परंतु ते मराठी अनिवार्य उत्तम प्रकारे बोलतात। या संवादामुळे त्यांना स्वामींची भेट घेण्याची उत्कट इच्छा झाली। ते मनात म्हणाले, याही विद्वानाशी शास्त्रार्थ करून निरुत्तर करू। मग ते म्हणाले, मामा, तुम्ही ज्या वेळेस जाल त्यावेळेस तुमच्याबरोबर मला घेऊन जा। पुढे थोड्याच दिवसात गणपत अपयो सरकारी कामकाजास्तव देवगावला जाण्यास निघाले। बरोबर देवगावपर्यंत माहिमभट्टांना आणले। त्यावेळेस पिंपळे वामनभट उपहाराची पाठी घेऊन डोमेग्रामला जात होते, तेव्हा त्यांच्याबरोबर माहिमभट्टाला स्वामींकडे पाठविले। रस्त्याने चालत असताना त्यांच्या मनात विचारचक्र सुरू झाले। तिथे गेल्यावर शास्त्रार्थ कसा करावयाचा त्यांनी असा प्रश्न केला, तर त्यांना मी असे उत्तर देईन वगैरे विचार करीत ते डोमेग्रामला पोहोचले। स्वामींचे दर्शन होताच त्यांनी औपचारिकरित्या थोडीशी मान वाकवून प्रणाम केला आणि ते त्यांच्या समोर बसले। तेव्हा त्यांना काही सुचेना। मग स्वामीच म्हणाले, या घोर संसारापासून मुक्त होऊन मोक्ष मिळू शकेल असे ज्ञान तुम्हाला आहे काय? असा प्रश्न विचारून स्वामींनी त्यांना निरुत्तर केले। माहिमभट्टाला वाटले, आपण जर संस्कृतमधून प्रश्न केला तर स्वामी अडतील। यासाठी ते संस्कृतमधून स्वामींशी बोलू लागले। स्वामींनी संस्कृतमधूनही उत्तरे देऊन त्यांना पराभूत केले। स्वामींनी मराठी व संस्कृत या दोन्ही भाषेतून केलेल्या प्रभावी भाषणामुळे अखेरीस माहिमभट्टाचा गर्व नाहीसा होऊन त्यांना बोध झाला व श्री चक्रधर स्वामी हेच परमेश्वर आहेत अशी त्यांना प्रतीती आली। यानंतर ते पंक्तिप्रसाद घेऊन व स्वामींना दंडवत घालून ते स्वगृही परतले। माहिमभट्टांना स्वामींची ही पहिली भेट चैत्रमास शके 1192 मध्ये झाली। या वरील प्रसंगाने माहिमभट्टाची वृत्ती एकदम पालटली। ते देहाने घरी परतले
तरी त्यांचे मन स्वामी श्री चक्रधरांजवळच होते. ही वृत्ती अशीच रूढ होत गेली. त्यानंतर त्यांनी पुन्हा डोमेग्राम येथे राजमठात आणि छिन्नस्थळी येथे स्वामींची भेट घेतली. अशा 3 भेटी झाल्या. इतके झाले तरी अद्यापी माहिमभट्टांच्या ठिकाणी अहंकार होताच. ते स्वामींशी नम्रतेने वागत असत, परंतु इतरांशी वागते वेळेस मात्र त्यांचा अहंकार जागृत होत असे. नागदेवाचार्यांना तर ते तुच्छतेने सुंठदेव असे म्हणत असत. एवढेच नव्हे तर ते त्यांना नमस्कारही करत नसत. ज्यावेळेस त्यांनी नागदेवाचार्यांचे वाद कौशल्य पाहिले तेव्हा त्यांना त्यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव झाली आणि तेव्हापासून माहिमभट्ट त्यांना नमस्कार करू लागले. या भेटीमुळे पूर्वीचे माहिमभट्ट राहिले नाहीत. आता त्यांचा अहंकार निवृत्त होऊन त्यांच्या ठिकाणी शांतता आली आणि वैराग्याचे भाव उत्पन्न झाले. त्यांना संसाराचा वीट घेऊन संन्यास घ्यावा असे वाटू लागले. मग काही दिवस स्वामींच्या सानिध्यात राहून माहिमभट्ट परत आपल्या गावी गेले. एके दिवशी म्हणजेच शके 1193 वैशाख कृष्ण 14च्या दिवशी माहिमभट्ट शौचास गेले व शौच सारून हस्तप्रक्षालन करण्याकरिता माती घेतली आणि गंगेकडे निघाले. तेव्हा त्यांच्या मनात विचार आले, संसार हा नाशवान आहे, तो कधीतरी संपणारच. तरी आपण आत्ताच संन्यास घ्यावा. परंतु त्यांना वाटले आपण घरी जावे, तेथील सर्व व्यवस्था लावून मग संन्यास घ्यावा. पण घराकडे जाताना मध्यंतरीच मृत्यू झाला अथवा सर्पदंश होऊन देह गेले तर घरची व्यवस्था लावणंही शक्य होणार नाही. यासाठी आपण येथूनच संन्यास घेण्यात जावे असं पुन्हा विचार करून माहिमभट्ट त्या क्षणी तेथून निघाले. अंगावर रेशमी जरीचा शालू होता. तो रस्त्याने चाललेल्या एका ब्राह्मणास दिला आणि त्याचे मळालेले जाडे भरडे वस्त्र आपण स्वतः घेतले व पुढील मार्ग चालू लागले. त्यावेळी ते वसंत ऋतूचे दिवस होते. तो वसंत त्यांच्या जीवनात संचरला आणि ते भरावर पावले टाकीत गावाच्या शिवाराबाहेर पडले. जाते वेळेस त्यांच्या मनात विचार घोळू लागले, आपण कोठे जावे? स्वामी श्री चक्रधरांजवळ जावे तर माझे नातेवाईक मला परत आणतील. स्वामींनी सांगितलेला श्री गोविंद प्रभू अवतार यांच्याकडे जाऊन संन्यास घ्यावा असे वाटून त्यांची त्या दिशेने पावले वळली. पुढे चालून गेल्यावर माथ्यावर दिवस आला. जेवणाची वेळ झाली तेव्हा त्यांनी ब्राह्मणाजवळून घेतलेल्या वस्त्राची झोळी केली आणि गावात जाऊन भिक्षा मागून आणली. भिक्षेला उत्तम पदार्थ आले, परंतु त्या पदार्थांना त्या वस्त्राची घाण लागलेली होती. हे जेवणात बसले आणि एक घास घेतला. तोच बाहेर पडला. ओकारी आली. चांदीच्या ताटात सुग्रास अन्न जेवण करणारा हा श्रीमंत मनुष्य त्याला घाण वास लागलेले पदार्थ कसे आवडणार? मग त्यांनी ते सर्व अन्न नदीत टाकून दिले व उपाशी पोटी पुढील वाट चालू लागले. अशा प्रकारे 2-3 दिवसानंतर त्यांनी ते पदार्थ कसे तरी पोटात घातले. त्यामुळे त्यांना थोडीशी शक्ती आली. मग ते प्रवास करीत करीत रिद्धपुराला आले. श्री गोविंदप्रभूंची भेट घेतली. तेव्हा माहिमभट्टांनी त्यांना गुळ अर्पण करून साष्टांग दंडवत घातले. त्यांच्याकडून संन्यास घेऊन त्यांच्या सेवेत ते राहू लागले. तेथे असताना ते सोने चांदीचा व्यापार करीत त्यातून जे द्रव्य प्राप्त होईल ते सर्व श्री गोविंदप्रभूंच्या भोजनासाठी खर्च करीत व आपण स्वतः भिक्षा मागून खावयाचे. भिक्षेला आलेले कदान्न पण तेही शिळे तरी सुद्धा ते आनंदाने खाऊन कापूर विहिरीचे खारट पाणी पित असत. तेव्हा श्रीप्रभू त्यांच्यावर संतुष्ट होत व ते माहिमभट्टांच्या खांद्यावर बसून माझा चारूवारू होय असे म्हणत. माहिमभट्टाने शके 1193च्या ज्येष्ठ मासामध्ये संन्यास घेतला. संन्यास घेतल्यापासून 1.5 वर्ष ते श्रीप्रभूंच्या सानिध्यात होते. इकडे बायसाने देहत्याग केल्यापासून स्वामी उदास असत. तेव्हा स्वामींनी माहिमभट्टांना बोलावण्यासाठी हंसराजाला रिद्धपुरास पाठविले. तिने स्वामींचा निरोप सांगताच माहिमभट्ट रिद्धपुराहून निघाले. एळी मार्गे स्वामींची व त्यांची भेट झाली. या भेटीत माहिमभट्टाने श्री चक्रधर स्वामींना आपण कसा त्याग केला आणि आपणाकडे न येता रिद्धपुरास का गेले याचा वृत्तांत सांगितला.
महिमभट्टांची व स्वामींची एळी मार्गी झालेली ही चौथी भेट कार्तिक मास शके 1194 मधील होय. या भेटीपासून महिमभट्ट स्वामींच्या प्रयाणापर्यंत त्यांच्या सानिध्यात होते. महिमभट्टांना स्वामींचे सानिध्य फार दिवस लाभले नाही, त्यामुळे त्यांच्या असत्कर्मांचे क्षालन विशेष झाले नाही. म्हणून स्वामी म्हणाले, तुम्ही येथे भोजन द्या म्हणजे तुमचा कर्मनाश करू. परंतु त्यांच्याजवळ द्रव्य नसल्यामुळे ते आणण्यासाठी ते सराळ्यास गेले. तेथे जाऊन ते द्रव्य जमा करू लागले. इकडे स्वामी त्यांची वाट पाहत होते. तसेच त्यांच्या ठिकाणी असलेल्या त्याग, भक्ती, विद्वता इत्यादी गुणांची प्रशंसा करीत होते. स्वामींना भोजन देऊ म्हणून द्रव्य आणवयास महिमभट्ट गेले, पण त्यांना तेथे द्रव्य मिळेना. म्हणून ते क्रय विक्रय करीत बसले. तेव्हा स्वामींनी भट्टवासाला त्यांच्याकडे पाठविले, परंतु ते आले नाहीत. ते त्यांच्या कामामध्येच गुंतले. तोपर्यंत इकडे स्वामी महिमभट्टाची वाट पाहून उत्तरेकडे निघून गेले. स्वामींच्या प्रयाणानंतर नागदेवाचार्यादी भक्तमंडळी रिद्धपुरी राहू लागली. तेव्हा महिमभट्टही सरल्याहून रिद्धपूरला आले आणि पुनश्च श्री गोविंद प्रभूंच्या सानिध्यात राहिले. महिमभट्टाबरोबर त्यांची पत्नी देमाईसाही पंथात आली. देमाईसाचे वागणे चांगले नव्हते, त्यामुळे महिमभट्ट दुखी होत असत. स्वतः महिमभट्ट गुरुकुलाशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिले. ते नेहमी श्री गोविंद प्रभूंच्या सेवेत असावयाचे. त्यांनी स्वतःच त्यांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. ते कधीही रिकामे राहत नसत. यांच्याविषयी नागदेवाचार्य म्हणतात, महिमभट्टाते श्री प्रभू दास्या वेगळे जो दाखवी तयासी मी महावाक्य वाखानीन. महिमभट्ट स्वतः विद्वान तसेच बुद्धिवान होते, यात शंकाच नाही. इतर विद्वानाबरोबर वाद करण्याचा प्रसंग येई तेव्हा तेच पुढाकार घेत असत. स्वामींच्या पश्चात स्वामींसारखा दिसणारा तो या चांगणात जेव्हा रिद्धपुरातील मठात येऊन बसला, तेव्हा त्याला आपल्या खुनेचा प्रश्न महिमभट्टाने विचारून त्याचे सोंग उघडकीस आणले. नाहीतर हा पंथ नागवला असता. एवढेच महत्त्वाचे काम महिमभट्टाकडून झाले. असे नसून स्वामींच्या लीळाचरित्र लिखाणाचे अवघड कामही महिमभट्टांनीच केले. त्यांनी रिद्धपूर येथील राजमठ व भोवतालची जागा विकत घेतली आणि महाजनांकडून खरेदीचे ताम्रपत्र करून घेतले. याशिवाय त्यांनी ढवळ्याचा उत्तरार्ध, आरतीचा दशकू, प्रार्थना पंचक इत्यादी काव्यरचना करून श्रीमद भागवद्गीतेवरही टीका लिहिली. श्रीप्रभूंच्या देहत्यागानंतर नागदेवाचार्यादी मंडळी गंगातीराकडे आली व महिमभट्ट रिद्धपूरला राहिले. मग त्यांनी श्री गोविंद प्रभूंच्या लीळेचे लेखन करून ते आचार्यांकडे घेऊन आले. आचार्यांच्या सानिध्यातून ते कधी कधी स्वतंत्रपणे तपश्चर्या करण्यास जात असत. तिकडे असताना ते मौन वृत्तीने राहत. त्यावेळेस त्यांची विरक्ती शिगेला पोहोचली होती. एकदा त्यांना चोर म्हणून खूप मारले, परंतु त्यांनी आपले मौनत्व सोडले नाही. अशा प्रकारे महिमभट्ट हे सहनशील व विरक्त आणि प्रकृतीने सात्विक असे होते. महिमभट्टांचे इतर शास्त्रावरील पांडित्य थोर, तसेच ब्रह्मविद्याशास्त्रावरील पांडित्यही थोर होते. नागदेवाचार्य प्रवचन करीत असताना ते आपला निर्णय ठामपणे मांडित असत. महिमभट्टाने आपले उर्वरित आयुष्य अटन विजन म्हणजेच तपश्चर्या करण्यात घालविले. एकदा ते रिद्धपूर प्रांती अटनक्रमे एकांकी असताना आजारी पडले. तेव्हा त्यांना आपला मृत्यू जवळ आला असे वाटू लागले. म्हणून ते रिद्धपूरला जाण्याची आशंका करीत होते, परंतु त्यांना कोणी सोबत मिळेना. काय करावे या विचारात ते पडले. तेवढ्यात त्यांना नागदेवाचार्यांची बहीण उमाईसा भेटली. तिला त्यांनी विनंती केली की, उमाई, मला रिद्धपुराला घेऊन जाण्याची व्यवस्था कर. मग उमाईसाने आपल्याजवळची मुदी गहाण ठेवून भाडोत्री पालखीत महिमभट्टाला बसवून रिद्धपूरला आणले. त्यावेळेस नागदेवाचार्य रिद्धपुरातच होते. ते महिमभट्टांना सामोरे आले तेव्हा महिमभट्ट नागदेवाचे चरण आपल्या हाताने कवटाळून म्हणाले, भटो, निढाळावर पाव ठेवा. परंतु नागदेव म्हणाले,
निढळावर श्रीचरण तो गोसावियाचा असे म्हणून नागदेवाचार्यांनी माहिमभट्टांच्या कपाळावर आपला हात ठेवला आणि त्यांना मठात आणून त्यांची सर्व व्यवस्था केली. एके दिवशी माहिमभट्ट म्हणाले, भट्टो, मज देव होईल असा माहिमभट्टांनी प्रश्न आपणास का विचारला म्हणून नागदेव स्तब्धच राहिले. नागदेवाचार्य स्तब्ध झालेले पाहून माहिमभट्टांना अधिकच दुःख झाले. मग ते उद्गारले, मी पापी आहे, मला कोठून देव होणार. तेव्हा नागदेवाचार्य म्हणाले, माहिमभट्टो, तुम्हासी दोही देवाचे सन्निधान दास्य. श्री चक्रधर स्वामींनी तुमच्या त्यागाची प्रशंसा केली होती. यावरून तुमच्यावर स्वामी प्रसन्न होते. तुम्हाला जर देव होणार नाही तर कोणालाच होणार नाही. भट्टो, तुम्हाला देव होईल. हे उत्तर ऐकून माहिमभट्टाला समाधान वाटले आणि ते म्हणाले, सर्वांनी माझ्या समग्र अपराधांची क्षमा करावी व माझ्या मृत्यूनंतर श्री गोविंद प्रभूंना जेथे ठेवले होते तेथे माझा निक्षेप करावा अशी विनंती करून त्यांनी सुमारे शके 1219 मध्ये आपली इहलोकीची यात्रा संपविली. मंडळी, एकंदरीत स्वामींच्या सानिध्यातील 16 ठळक व्यक्तिरेखा आपण बघितल्या आहेत. दंडवत प्रणाम.